अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुपौर्णिमा विशेष ही स्वामींची 21 दिवसांची सेवा. गुरुचरित्र सारामृत. आजचा अध्याय आहे 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समया पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरोनी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवान आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावूनी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढेवरी. उभयतांसी ते मानले तत्काळ तयापरी केले. तो नवल एक वर्तले एका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा जाहला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून व्रत निवेदन केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयांसी जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकुनी उभयतांसी चमत्कार वाटला. ज्यांनी आपुले मनोरथ पूर्ण केले असती सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहुनिया स्वामी मूर्ती जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीनी. पाहुनी समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची व्रती. मूक पाहता नयन पाहती न लवती तयांची. तेव्हा समर्थ तयांसी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गासी. आणि मंत्र दिधले पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एकरूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले. तिघांशी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणोनी ते एका. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोवसाळ. आकाशात पतित तोय यथा गच्छित सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन मग पंडिता जवळ घेऊन. एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. शिव 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकुनी समर्थ बोलली त्या लागुनी. त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर.
स्वामी सान्निध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने, हरिभाऊचे स्वामी चरण दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी, आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयांसी, आनंदे झाले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा, व्यवहारी वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता, चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गानी, चांदीच्या पादुका करवनी, अर्पावया स्वामी चरणी. आले अक्कलकोटा ते भक्तजनांचा कैवारी, पाहुनिया डोळे भरी. माता ठेविला चरणावळी, बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणिल्या, त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणा ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सान्निध्ये येऊनी, दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊनिया मांडीवरती, वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत, झालाशी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र, संसार देई सोडूनी. मग छाटी कफनी झोळी, समर्थ तयांसे दिधली. ती घेऊनी तयावेळी, परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी, किल्ला बांधूनी रहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज. नको करू अन्य काज, जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर, लुटवी आपुला संसार. लोभ मोह अनुमात्र, चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकोनिया ऐसी, आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्की हस्त ठेविला, झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूंचा उपदेश होता, तात्काळ गेली भव्यता. उपरीत झाली चित्ता, षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्ती स्वनिश्चिती, ढोंग माजविती बहुत. तयांचा उपदेश न फळे, आत्मरूपी मन न वळे. संत्यज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू. भवसागर पैल तिरू, उतरतील ते कैसे. तैसे नव्हेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊंनी काय केले, ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करोनी ठेविले, तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता, घेत उर बडवूनी. मने जोडोनिया कर, लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे बर्वा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवर अब्रूने दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हसतील सकल जन, धिक्कारतील पिशून. उपास पडता कोण, खावया ते घालील. अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली ही कैसी. त्यागोनिया संसार सुखासी, दुःख डोही कापडता. संसार सुख भोगून पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी, उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी, जाऊनी वसाल जरी वनी. तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे आन, स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे, तूही घरदार सोडावे. मज मागे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी. तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य. संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण संसारला टाकिला लुटून. हे केले महत्व पुण्य, ऐसे कोण म्हणेल. कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे. यासी काय पुण्यकार्य म्हणावे, पाप उलटे होतसे. विनविते जोडूनी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार, सोडूनी द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेचे उत्तरे, ऐकोनिया स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे, करीतसे तियेची. परी तारेच्या चित्तात, षडरिपू होते जागत. संसाराचे मिथ्यत्व, तिये लागी कळेना. आशा मनीच्या भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी.
त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसी न सुचे अनुमात्र. धरोनिया दुराग्रह स्वामी सुता बोधितसे. षड्विकार त्यागोनी रमला जो स्वामी चरणी. दृढ निश्चय केला मनी संसार त्याग करावा. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामी सुत गुरु आज्ञेने झाले विरक्त. परिजन त्या ते निंदित नाना दोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले त्याचे फळ प्राप्त झाले. सद्गुरु चरणी विनटले सर्व फिटले भवदुःख. इते श्री स्वामी चरित्रामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत षोडश अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री शुभं भवतु. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजोगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.